भगवान परमात्म्याला आपण भक्ती कशी तरुणपणातली भक्ती भगवान परमात्म्याला आवडते. आपण एकदम म्हातारा झालो आणि एकदम म्हातारा झाल्यानंतर आपण तीर्थयात्रेला निघालो. महाराज तुम्हाला प्रसंग सांगेन मी पुढे. तीर्थयात्रेला जर आपण निघालो आणि मग आपण एकदम आपल्या शरीराने व्याकुळ झालेलो आहोत, आपल्याला आपल्या शरीराचा त्रास होतोय आणि भगवान परमात्म्याचं दर्शन घ्यायला आपल्याला गोडी लागते का? नाही. कारण आपलं लक्ष कुणाकडे असतं? शरीराकडे असतं. म्हणून सुंदर असा देह दिलाय. जोपर्यंत आपले हातपाय चांगले आहेत तोपर्यंत तीर्थयात्रा करा, दान धर्म करा. एकदा का आपल्याला चालता येत नाही मग काय करायचं? ठाईच बैसुनी करा एक चित्त. त्यानंतर तुम्ही कुठं जाऊ नका, इथंच बसा, नामचिंतन करा. महाराज बघा, मग जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत जा. केदारनाथला जा, बद्रीनाथला जा, कारण ती देवभूमी आहे महाराज. आणि आपली कोणती भूमी आहे? संतभूमी. संतभूमी. वा महाराज, आपण संतांच्या भूमीत राहतो, तिकडं देवभूमी. महाराज आपण आत्ता जर केदारनाथला चढत असलो तर ऊन असतं महाराज. जाऊन पोचल्यावरती पाऊस येतो आणि पुन्हा निघाल्यावरती पुन्हा ऊन पडतं. अशी ती देवभूमी महाराज. बरं का, नर नारायण त्या ठिकाणं भगवान परमात्म्याने जे तिथं जे नरनारायण ज्यांनी ती तपश्चर्या केली बद्रिकाश्रमामध्ये, त्या तपश्चर्येला भगवान शिवजी प्रसन्न झाले. कारण ते काय करायचे? पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचे. पार्थिव शिवलिंगाचं पूजन करायचे आणि ते पार्थिव शिवलिंगाचं पूजन केल्यानंतर ते पार्थिव शिवलिंगामधून इतकं ते पूजन झालं की माझे शिवजी प्रगट झाले. महाराज शिवजी प्रगट झाल्यानंतर शिवजींनी विचारलं काय? म्हणले देवा तुम्ही आता इथंच थांबा. मग भगवान परमात्मा हे केदारनाथ या ठिकाणी केदारनाथाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी थांबले. पण देवभूमी जी आहे त्या ठिकाणी मुक्तीचे दरवाजे उघडे होतात, कारण त्या ठिकाणी स्वर्गाचे पायऱ्या आहेत. महाराज आपणच तीर्थयात्रा केली नाही, ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी तीर्थयात्रा केली. महाराज ज्यावेळेला ज्ञानोबरायांनी नामदेवराय तीर्थयात्रेला निघाले त्यावेळेला एक ज्ञान आणि एक नाम तीर्थयात्रा करत 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 काशी क्षेत्री पोहोचले. ज्या वेळेला काशीला गेले आणि काशीला गेल्यानंतर विश्वनाथाला कळलं की माझे ज्ञानोबराय येत आहे म्हणून, आणि स्वतः विश्वनाथ त्यांना आणण्याकरता गेले. दोन्ही हाताने विश्वनाथाने असं धरलं, दोघं बोलत चालत आले गंगेत. त्या गंगे मातेमध्ये भागीरथी गंगेमध्ये प्रवेश केला. त्या भागीरथी गंगेने दोन्ही पाय त्यांचे असे दाबून धरले. त्या गंगा मातेने ज्ञानोबरायांचे पाय दाबून धरले. नामदेवरायांना कळालं पाय का बरं धरले, पण ज्ञानोबरायांना माहिती होतं की ह्या गंगा माता आहे. नामदेवराय सांगतात बाई पाय सोडा, हे आमचे ज्ञानोबराय आहेत. आता गंगा माता आपल्या मूळ स्वरूपात आली. ज्ञानोबरायांना सांगताय ज्ञानोबराय मी वाट बघत होतो, कोणीतरी सिद्ध पुरुष येतील, माझ्यामध्ये स्नान करतील आणि मला जी मलिनता आलेली आहेत ना ती मलिनता निघून जाईल. माझ्या ज्ञानोबरायांनी त्या गंगा भागीरथीमध्ये स्नान करावं आणि माझ्या ज्ञानोबरायांच्या स्नानाने गंगा मातेची मलिनता निघून जावी. बघा ना केवढा अधिकार माझ्या ज्ञानोबरायांचा आहे महाराज. आणि मग त्या दिवशी पूर्वीच्या काळामध्ये काशीचा असा नियम होता, काशी क्षेत्री एका हत्तीच्या सोंडीमध्ये माळ दिल्या जायची. तो हत्ती पूर्ण गावभर ती माळ घेऊन फिरायचा. ब्रह्ममुहूर्तावर हत्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ टाकेल त्या काशी देवस्थानाची पूजा म्हणजे विश्वनाथाची पूजा त्या व्यक्तीच्या हातून घडायची. त्या दिवशी त्या हत्तीने माझ्या ज्ञानोबरायांच्या गळ्यामध्ये माळ टाकली. षडोपचार ज्ञानोबरायांनी पूजन केलं आणि मग दर्शन झालं. नामदेव ज्ञानोबराय तिथून निघाले महाराज. असे ते सर्व तीर्थयात्रा करत करत ते पंढरपूरला आले. देवाने नामदेवरायांना ज्ञानोबरायांबरोबर पाठवलं होतं. देव कासावीस झाले. देवाला नामदेवरायांची इतकी आठवण यायला लागली. जाताना नामदेवराय जात नव्हते, येताना आता देव वाट बघताय नामदेवराय येतील. आल्यानंतर नामदेवराय असे दूर आहेत, देवाला राहवलं नाही. देव पळत पळत गेले, नामदेवरायांना मिठी मारली. नामदेवराया अहो कशी झाली तीर्थयात्रा? नामदेवराय सांगतात की संत संगतीचे काय सांगू सुख, कारण तीर्थयात्रा ही कोणात तरी संतांच्या साधूच्या संगतीमध्ये झाली पाहिजे महाराज. तीर्थयात्रे सुखे
संतांच्या संगतीमध्ये आणि भगवंताचं नामचिंतन करत करत त्या भगवंतापर्यंत ज्या वेळेला पोहोचतो त्यावेळेला आपली तीर्थयात्रा ही सफल होत असते महाराज. आणि मग ज्या वेळेला ज्ञानोबाराय आणि नामदेवराय परत आले त्यावेळेला माझ्या विटेवरच्या मालकाने त्यांच्या जे काशीचं तीर्थयात्रा करून आली त्याचं माऊंद्याचा कार्यक्रम भगवान परमात्म्याने ठेवला. म्हणजे संत महात्म्यांनी तीर्थयात्रा केली, त्यांनी सुद्धा गंगापूजन केलं आणि आपण सुद्धा केलंच पाहिजे महाराज. तर मग बघा, ज्या वेळेला ह्या उत्तराखंडमध्ये ज्या वेळेला जातो त्यावेळेला मग संत महात्मे गेलेत महाराज, आमचे शंकराचार्य गेलेत, पांडवांनी सुद्धा तीर्थयात्रा केलीत महाराज, चारी धाम केलेत पांडवांनी सुद्धा. ज्या वेळेला पांडव देव स्वर्गरोहणाला गेल्यानंतर पांडव सुद्धा ज्या वेळेला निघाले त्यावेळेला ते उत्तराखंडला ज्या वेळेला गेले तर ते उत्तर काशी ज्या ठिकाणी आहे त्या उत्तर काशीवरून पांडव निघाले महाराज आणि ते गुप्त काशीला आले. त्या ठिकाणी
हर हर गंगे नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर गंगे नमः शिवाय हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव श्री विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे विश्वनाथ गंगे नमः पार्वती पते हर हर महादेव नर्मदा मैया की जय रेवा मैया की जय अपने अपने माता पिता की जय भारत माता की जय दोबार कुमार 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 वा करा हात खाली. तुम्हाला मी वर करायला लावलं तेव्हाच तुम्ही वरती गेले ना, मग खाली कोणाला विचारून केले? तुम्ही म्हणाला आता आम्ही आम्ही करून घेतले आहे का नाही. पण भजन केल्यानंतर प्रारब्धात बदल होत असतो. हरी कृपे त्याचा नाश झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. वाचेने गंगा मातेचं भजन केल्यानंतर दोष निघून जातात, भंगून जातात बरं का महाराज. म्हणून गंगा मातेचं भजन वाचेने केलं पाहिजे. ज्या वेळेला तीर्थाला जातो त्यावेळेला भगवान परमात्म्याचं गंगा मातेचं स्मरण आपल्याकडून घडलं पाहिजे. कारण कायिक वाचिक मानसिक अनेक पाप आपल्याकडून घडतात, कळत न कळत अनेक पाप आपल्याकडून घडतात. पण आपण तीर्थयात्रा करतो त्र्यंबकसारख्या क्षेत्री आणि मग दृष्टीने जरी ती ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी हा दृष्टी पडता ब्रह्मगिरी हा दृष्टी पडता ब्रह्मगिरी हो दृष्टी पडता ब्रह्मगिरी हा दृष्टी पडता ब्रह्मगिरी 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 ब्रह्मगिरी दृष्टी पडता 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 ब्रह्मगिरी दया नाही यमपुरे दया नाही यमपुरे दया नाही यमपुरे दया नाही यमपुरे दृष्टी पडता ब्रह्मगिरी 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 ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी. ज्या वेळेला माझे नामदेवराय त्र्यंबकेश्वर क्षेत्री आले आणि त्यांनी डोळ्यांनी बघितलं दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. आणि ज्या वेळेला त्या कुशावर्तामध्ये स्नानासी गेले त्यावेळेला माझ्या नामदेवरायांना हा अभंग मुखामधून बाहेर पडला. बघा ना, कुशावर्ता करिता स्नान त्याचं कैलासी राहणं किंवा वैकुंठी राहणं. नुसतं त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर जरी आपल्याला वैकुंठामध्ये जागा मिळते महाराज, कैलासामध्ये जागा मिळते, पण ते स्नान करण्याकरता आपला भाव तसा असला पाहिजे गड्या बरं का. भाव आपला शुद्ध झाला ज्याचा भाव त्याला देव काही दूर नसतो महाराज. ज्याचा भाव शुद्ध झाला ना त्याच्यापर्यंत देव स्वतःहून येत असतो. तुम्हाला एक उदाहरण सांगते आणि सेवेला पूर्ण विराम करू बरं का. एक असा शिकारी होता महाराज, शिकारी कट्टप्पा त्याचं नाव होतं महाराज. भिल्ल समाजाचा होता
तुम्ही तिरुपती बालाजीला गेलेले असाल तर आईन त्यांचं तिरुपती बालाजी झाले असेल बाबांचं. तिरुपती बालाजीच्या बाजूलाच एक भगवान शिवजींचं एक पुरातन काळचं स्थान आहे. हा निघाला महाराज फिरत 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 तिथं आला. बरोबरच्या मित्रांनी सांगितलं, हे जे मंदिर दिसतंय हे तुमच्या पूर्वजांनी केलंय. पूर्वजांनी हे मंदिर या ठिकाणी केलं. त्या कटप्पांनी बघितलं, ते मंदिर बघितलं शिवजींचं. माझ्या पूर्वजांनी हे मंदिर केलं म्हटल्यानंतर आनंद इतका मनात निर्माण झाला महाराज. त्या मंदिरामध्ये इतकी पाला पाचोळा, भगवंतावरती इतकी धूळ. महाराज असं म्हणतात का एक पक्षी होता आणि तो पक्षी त्या शिवजींच्या पिंडीजवळ प्रसाद खाण्याकरता गेला. त्यांनी पंख असे हलवले, पिंडीवरची धूळ निघून गेली, तरी सुद्धा त्याला राजघराण्यामध्ये त्या पक्षाचा जन्म होतो महाराज. इतकं जर शिवपूजनाचं महत्त्व सांगितलेत महाराज. पण भाव कसा पाहिजे? शुद्ध भाव पाहिजे, अंतःकरणापासून भाव पाहिजे. आता ह्या कटप्पांचा भाव इतका अंतःकरणापासून शुद्ध होता महाराज. त्या ठिकाणी गेले, त्या शिवमंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला महाराज. त्या ठिकाणं त्या शिवमंदिरामध्ये गेले, त्या ठिकाणं राहूचं निवारण होतं, म्हणजे राहूची शांती होती त्या ठिकाणं. त्या ठिकाणावरती हे गेले, सांगितलं तुमच्या पूर्वजांनी हा मंदिर बांधलंय. आता यांनी बघितलं पाला पाचोळा त्या शिवमंडी पिंडीवरती पडलेला होता. ह्या कटप्पांनी काय केलं, पायाने जोड्यासहित शिवपंडीवरचा असा तो पाला पाचोळा होता तो बाजूला केला. कशाने? पायाने केला महाराज. आता आणलेलं सोबत काही नव्हतं, आता धूळ साठलेली आहे शिवपिंडीवरती, काय करावं? म्हणून मग पाणी घेण्याकरता पात्र नाहीत महाराज. पण पात्रता होती नक्कीच, पात्र नाहीये म्हणून काय केलं, तोंडामध्ये पाणी घेतलं, चुळीमध्ये, तोंडामध्ये असं पाणी ठेवलं. आपल्या चुळीमध्ये पाणी आहेत बघा, चुळीमध्ये पाणी घेतलं. एका हातात धनुष्य बाण आहेत महाराज, हात रिकामे नाहीत, धनुष्य आहेत. म्हणून मग फुलं ठेवायची. आता फुलं ठेवण्याकरता हातच नाही, दोन हाते धनुष्य आहेत अशा हातामध्ये. मग फुलं ठेवायची कुठं? तोंडामध्ये असं पाणी घेतलं. तोंडामध्ये पाणी घेतल्यानंतर तोंड कसं होतं? फुगून जातं. काही काहींचं सुद्धा तोंड असं फुगतं. कधी? राग आल्यावर तर फुगतच महाराज. पण मैत्रिणी असतात ना प्रत्येकाला, तुम्हाला सुद्धा असतील, आहे का नाही मैत्रिणी? बोलत चला ना, याच्या पुरतं तरी असतीलच ना. शलू चांदवड, शलू चांदवड, तितक्या तरी मैत्रिणी असतीलच, त्याच्या पुरतं तरी जातातच. मग तेव्हा फक्त जायचं ना, आपण विचारायचं, आओ घरी कोणी नाही का? अहो आम्ही एका ठिकाणी गेलो आणि त्यांना विचारलं, अशी आई रस्त्याच्या कडेने झाडीत आली 4 वाजता. म्हटलं अहो, म्हटलं इथून असं संभाजीनगरला जाण्याकरता रस्ता कसा आहे? खेडेगावामध्ये होते. ती म्हणे अहो तोंडात असा फुगा भरलेला महाराज, तोंड असं भरलेलं, ते लावलेलं मस्तपैकी दंतमंजन त्यांचं. आणि मग आता यांनी तोंडामध्ये तो पाण्याची चूळ अशी भरलेली होती, तोंड असं फुगलेलं होतं महाराज. आता हात रिकामे नाही, तोंडामध्ये पाणी भरलेलं. आता नेमकी त्याला फुलं ठेवायची होती, मग फुलं ठेवायची कुठं बरं का? फुलं कुठं ठेवावे? म्हणून मग त्यांनी काय केलं, फुलं तोडले आणि असे केस अस्तव्यस्त होते गड्या. त्या केसांमध्ये असे फुलं तो लावायला लागला. सगळीकडून केसांमध्ये असे फुलं लावून घेतले त्यांनी. केसांमध्ये असे फुलं लावल्यानंतर आता केसांमध्ये फुलं आहेत, तोंडात पाणी आहे. आता देव किती दिवसाचा भुकेला असेल? आपल्या सवंगड्यांना मित्रांना सांगतोय की हा देव किती दिवस झालेत भुकेला आहे, याला खायला काहीतरी दिलं पाहिजे गड्या. म्हणले काय खायला द्यावं? आता यांचं शिकारीचं काम होतं महाराज. बाण मारला, शिकार केली महाराज. एका प्राण्याचं मांस आणलं महाराज, ते पूर्ण असं रक्ताने भरलेलं. आणि असं म्हणतात की भाजलेल्या मांसापेक्षा कच्चं मांस खाण्याला अजून पाप लागतं. मांस खाऊच नाही, पापच आहे, पण कच्चं मांसाला अजून पाप लागतं महाराज. त्याने ते आणलं त्या ठिकाणं. आता त्यांनी देवावरती अभिषेक करायचा आहे म्हणून त्यांनी असे ते तोंडातली जी चूळ होती ती देवाच्या अंगावर टाकली महाराज.
देवाच्या अंगावरती चूळ टाकली. आता फुलं टाकायची आहे म्हणून हात रिकामे नाही ना. आता एका हातामध्ये ते माऊस आहे, एका धनुष्य बाण आहेत, म्हणून मग आता फुलं टाकायची. म्हणून असं आपले केस होते महाराज, ते असे त्या शिवमन पिंडीवरती केले. ते शिवपिंडीवरती सगळे ते फुलं असे पडायला लागले. आता भगवान परमात्म्याला किती राग येत असेल हो, राग येत असेल का भगवान परमात्म्याला. आता ते जे माऊस आणलंय ते भगवान परमात्म्या समोर ठेवलं. म्हणले देवा तू कितीतरी दिवसांचा उपाशी आहे, म्हणले देवा खा. असं सांगितल्यानंतर देवाला किती राग आला असेल हो, किती रागाने देवाला किती राग आला असेल. पण ते भोळं दैवत आहे महाराज, त्याचा भाव इतका शुद्ध होता, त्या कटप्पांचा इतका शुद्ध भाव होता, इतका अंतकरणापासून करत होते ते का त्यांना कुठल्याच गोष्टीची जाणीव नव्हती. त्यांनी आपल्या सवंगण्यांना, ते मित्र होते बरोबरचे होते, त्यांना सांगितलं, म्हटले तुम्ही जा, इथं देवाला जेव घालायला कोणीच नाहीये. आता ते चुळीतलं पाणी पडत होतं. देवाला वाटत होतं जणू काही माझ्यावरती दिव्य अभिषेकच होतोय का, दिव्य अभिषेक चालू आहे असं देवाला वाटायचं. असं एक नाही दोन नाही, अनेक दिवस तो कटप्पा त्या ठिकाणी त्याचं स्थान आहेत महाराज. आता तिथं तिरुपतीच्या बालाजीजवळ असं अनेक दिवस तो करायला लागला महाराज. एक दिवस आता शिवजींना असं वाटलं का आपला जो भक्त आहे, देव प्रत्येकाची परीक्षा घेतो बरं का. ऐका, या कटप्पाची सुद्धा देवाने परीक्षा घेतली. देव म्हणले हा किती माझ्या भक्तीला खरा उतरतोय गड्या, याची मी परीक्षा घेतो. आता याची परीक्षा घेण्याकरता देवाने विचार केला ना. आता देव परीक्षा घ्यायची म्हटल्यानंतर देवाच्या डोळ्यातून रक्त निघायला लागलं. असं याचं अंतकरण भरून आलं, देवाच्या डोळ्यातून रक्त निघतंय गड्या. आता देवाला काय करावं, देवाचं रक्त कसं थांबेल. पण आता त्याच्या बुद्धीप्रमाणे तो विचार करत होता. आता मस्तकं सगळ्यांची सारखी, पण पुस्तकं लई झाली. प्रत्येकाची विचार करण्याची पात्रता वेगवेगळी आहेत महाराज बरं का. मग आता यांनी विचार केला, म्हणले देवाचं रक्त कसं थांबेल. म्हटले देवाचे दोन डोळे आहेत, एका डोळ्यामधून म्हणले उजव्या डोळ्यामधून देवाचं रक्त बाहेर पडतंय. मग आता आपण एक काम करू, म्हटले आपला डोळा काढून देवाला लावू. यांनी काय केलं, बाणाच्या टोकाने डोळ्यात बुबुळ काढलं महाराज आणि ते आता देवाला लावायला लागलं. तो डोळा काढल्यानंतर त्या डोळ्याचं रक्त देवाचं आता बंद झालं होतं बरं का. देवाचं त्या डोळ्याचं रक्त बंद झालं, पण आता देवाच्या डाव्या डोळ्यातून रक्त यायला लागलं. आता याला किती डोळे राहिले होते त्या कटप्पाला, एकच डोळा राहिला होता, एकच डोळा राहिला होता. देवाच्या आता उजवा डोळा त्याने देवाला देऊन दिला. आता डाव्या डोळ्यातून रक्त यायला लागलं. याने विचार नाही करता महाराज, ज्या वेळेला देवाचं उजव्या डोळ्यातलं रक्त थांबलं, याला त्याच्या वेदनांचा काहीच त्रास झाला नाही. इतका आनंदामध्ये, भगवंताचं आनंद उत्सवामध्ये तो नाचायला लागला महाराज, इतका नाचायला लागला, इतका नाचायला लागला. पण दुसऱ्या डोळ्यातून जेव्हा रक्त यायला लागलं ना, त्यावेळेला पुन्हा हा दुःखी झाला. आता काय करावं, एका क्षणाचा सुद्धा विचार न करता त्यांनी दुसऱ्या डोळ्यामध्ये बाण घालावा. पण आता हाच डोळा काढल्यानंतर डोळा लावायचा कुठं, देवाचं रक्त थांबलं का नाही हेच मला कळणार नाही. मग हे कळेल कसं, म्हणून त्यांनी काय केलं, देवाच्या डाव्या डोळ्याला जोड्यासहित पाय असा लावला. कुठं, शिवपिंडीला डोळ्याला जोड्यासहित पाय असा त्या ठिकाणी. म्हणजे आपण नाही का काहीतरी खून करतो, त्यांनी अशी ती खून दाखवली. जोड्यासहित पाय शिवपिंडीला लावलाय, त्या ठिकाणी खून केली, बाण घातला, डावा डोळा काढला आणि ज्या ठिकाणी पायाची खून होती त्या ठिकाणी तो डोळा लावला. कोणता, डावा डोळा लावला. आता हाताने चाच पडून बघायला लावला. आता तेही रक्त, देवाचं डाव्याही डोळ्यातलं रक्त आता बंद झालेलं होतं. दोन्ही डोळे आता ह्या कटप्पाला नाही, पण आता हा नाचायला लागला महाराज, आनंद करतोय. भगवान परमात्मा प्रसन्न झाला महाराज याच्यावरती. भगवान परमात्मा स्वतःच्या स्वरूपामध्ये आले. जिकडं तिकडं असं आनंदी प्रकाशमय वातावरण झालं, सगळीकडं असं धुनी वाजल्यासारखा असा आनंद. शंख चक्र गदाधर भगवान परमात्मा शिवजी ज्या ठिकाणी प्रगट झाले. आता भगवंताचे अवतार तेच आहे, विष्णू आणि शिवजी हे एकच आहेत महाराज बरं का. पण आता हे शिवजी ज्या वेळेला प्रगट झाले, त्यांनी आपला वरद हस्त त्या कटप्पाच्या डोक्यावरती ठेवला. ज्या वेळेला वरद हस्त कटप्पाच्या डोक्यावरती ठेवला, दृष्टी उत्पत्ती झाली, दोन्ही डोळे आले महाराज. भगवान परमात्म्याला बघितलं आणि देवाला सांगायला लागले, देवा तुम्ही मला दर्शन दिलं, माझ्या भक्तीला माझा भगवान परमात्मा पावला. पण कटप्पाची भक्ती भाव तितका शुद्ध होता,
त्यांनी भगवंताला मावूस दिलं तरी भगवंत त्याच्यावरती प्रसन्न झाले, कारण त्याचा भक्तीचा जो भाव होता ना तो तितका शुद्ध होता. आपण तसं काही करू नका, कारण त्याचा भाव तसा होता. विठ्ठल विठ्ठल दृष्टांत सांगायचं कारण फक्त एकच होतं. त्यांनी मावूस दिलं, तोंडातलं पाणी देवावरती विसर्जन केलं तरी त्याला देव पावला, कारण त्याच्या अंतकरणामध्ये विधी जाणे ना न जाणे, तो ती विधी पूजा काही जाणत नव्हता. फक्त त्याला वाटत होतं की भगवान परमात्म्याला हे केल्याने बरं वाटेल. त्याला देव भेटला महाराज. कृपा कराल ते थोडी पाय पडलो बराणी, पाया पडेलो बराणी, पाया पडेलो बराणी. कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. तुम्ही विश्वनाथ निरविरंगात कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. हा तुम्ही विश्वनाथ रंग विनाथ, कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. तुम्ही विश्वनाथ दिन रंक मी अनाथ. तो विश्वनाथ जगाचा मायबाप, देवो के देव ते भोलेनाथ बाबा सगळ्यांचे देवाचे देव आहेत. आणि जेव्हा आपला भाव शुद्ध झाला, नामदेवराय सांगतात कुशावर्ता करिता स्नान, त्याचं वैकुंठी किंवा कैलासी राहण. पण नामदेवराय सांगतात की ज्ञानोबरायांनी नामदेवरायांनी सुद्धा प्रदक्षिणा केली होती. नामा म्हणे प्रदक्षिणा, नामा मने 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 प्रदक्षिणा. त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, त्रुटी पडत ब्रह्मगिरी, त्रुटी पडत ब्रह्मगिरी. त्याच्या पुण्या नाही गणना, त्याच्या पुण्या नाही गणना, त्रुटी पडत ब्रह्मगिरी, त्रुटी पडत ब्रह्मगिरी. नामा म्हणे प्रदक्षिणा. जर ही प्रदक्षिणा केल्यानंतर आपलं जे पुण्य आहे, जरी पण हे सगळं आपल्याला नाही घडलं, चारी धाम पण आपल्याला करता नाही आले, तर मग काय करावं? आपण त्र्यंबकेश्वरी जावं. सोमवारच्या तिसऱ्या सोमवारी माझ्या ज्ञानोबरायांनी, सोपान काकांनी, निवृत्तीनाथ दादांनी आणि ज्ञानोबरायांनी प्रदक्षिणा केलीत महाराज त्या ठिकाणं. तुम्ही करता की नाही? जातात ना प्रदक्षिणेला, श्रावणामध्ये प्रदक्षिणेला नक्कीच गेलं पाहिजे महाराज. आणि मग आपल्यांना मुक्तीचे द्वार खुले झाल्याशिवाय राहणार नाही. एक जणाला मी काशीला घेऊन गेले महाराज. आमच्याबरोबर एक जण काशीला आला होता. आता प्रत्येक जणाने काशीचं तीर्थ घेतलं. आता यांनी काय केलं माहिती का? प्रत्येकाने 1-1 लिटरची बाटली भरून घेतली. यांनी काय केलं? 10 लिटरचा ड्रमच भरून घेतला. मी म्हटलं प्रत्येकाने 1-1 लिटरची बाटली घेतली, प्रत्येकजण गाडीत बसायचं. मी म्हटलं दादा एवढं 10 लिटर कशा करता? त्यांनी सांगितलं, म्हटले ताई मला थोडी घ्यायची सवय म्हणे. तुम्हाला समजतंय ना काय सांगितलं? हा, मला थोडी घ्यायची सवय म्हणले. म्हणे मग? म्हणे ताई आता तीर्थयात्रेला आलंय, 1.25 महिना काही घेता येणार नाही. सत्य उदाहरण सांगते मी तुम्हाला.
म्हणे 1.25 महिना मग घेता येणार नाही. म्हटलं मग? म्हणे तुम्ही आता गंगेचं महत्त्व सांगितलं ना, 2-2 थेंब याचे टाकून घेत जाईल म्हणजे पवित्र होईल म्हणे. मी उपाय नाही सांगत बरं का, सत्य घटना सांगते. विठ्ठल विठ्ठल म्हणून नामदेवराय सांगतात, नामदेव महाराज नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. ही प्रदक्षिणा झाल्यानंतर त्याच्या पुण्याची गणना करता येणार नाही. असा सुंदर असा नामदेवरायांचा हा अभंग होता. याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणं आमच्या किसन बाबा आणि इंदू आई यांनी 4 धाम यात्रा केली. महाराज तीर्थयात्रेचं महत्त्व मी तुम्हाला माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केला. थोडं मागं पुढं झालं असेल तर तुम्ही समजून घ्याल, कारण सर्व सुज्ञ तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. तीर्थयात्रा होण्याकरता पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर माऊंद्याचा कार्यक्रम होण्यासाठी सुद्धा पुण्य असावं लागतं. महाराज त्या ठिकाणी तीर्थयात्रा करून आल्यानंतर आपल्या दाराशी अन्न उच्चिष्ट हे पडलं पाहिजे. याचा गंगापूजनाचा कार्यक्रम झाला पाहिजे बरं का, कारण ती गंगा माता स्वयं आपल्या घरामध्ये येते. ज्या वेळेला तुम्ही तीर्थाला जातात आणि ते गंगेचं पाणी घेऊन आपल्या घरामध्ये जर ठेवाल तुम्ही, तर तुम्हाला एक उपाय सांगते बघा. जे गंगेचं पाणी आपण आणलेलं आहे आणि आपल्या घरामध्ये आपण ते गंगेचं पाणी ठेवतो, जर आपल्या घरामध्ये जर काही दोष असेल तर ते गंगेचं पाणी ऑटोमॅटिक कमी कमी होत जातं महाराज त्या बॉटलमधलं. तुम्ही ठेवून बघा. आणि हे गंगेचं पाणी आपण आपल्या घरामध्ये आणतो, पूजेमध्ये वापरतो, अभिषेकामध्ये वापरतो. आज ह्या आईन त्यांची तीर्थयात्रा झाली, आनंद वाटतो. आज 2 मुलं 2 मुली आहेत महाराज. आई वडिलांना तीर्थयात्रेला पाठवलं. अहो भाग्य आहेत महाराज त्यांचंसुद्धा, कारण आई वडिलांची सेवा त्यांच्याकडून घडते आहे. आई वडिलांची सेवा करणं हे सांगून जमत नाहीत महाराज, ते त्यांच्या उदरीच असावं लागतं महाराज. कारण आई अशी आहेत ना महाराज, आई असल्यावरती कळत नाही, नसल्यावरती आई मिळत नाहीत महाराज. माझ्या कुरुमदासाला हातपाय नव्हते तरीसुद्धा ते वारी करण्याकरता निघाले, कारण भगवंताबद्दलचा ध्यास होता महाराज. आपल्याकडे सुद्धा ध्यास असला ना तर आपण त्या ध्येयापर्यंत नक्की पोचतो. फक्त आपलं ध्येय तसं पाहिजे, आपल्याला त्याची प्राप्ती नक्की होत असते. सुंदर असं कार्यक्रमाचं आयोजन केलं. माझ्यापेक्षा ज्ञानाने सर्व श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते. आपलं जाधव कुटुंब जे आहेत, आमच्या किसन बाबूराव जाधव आणि इंदू किसन जाधव यांचं 4 धाम यात्रेचं पूजन आज या ठिकाणी झालं. वैशाली शंकर ठाकरे ही मुलगी आहेत आणि सुरेखा बाळासाहेब हंडगे ही पण मुलगी आहेत. दत्तू किसन जाधव आणि किशोर किसन जाधव हे 2 मुलं 2 मुली. सुंदर असा हे जाधव कुटुंब आहेत बघा ना. आई असल्यावरती कळत नाही, नसल्यावरती मिळत नाही. आई वडील नितांत प्रेम करतात आपल्या लेकरावरती महाराज. लेकरावरती आई वडिलांचं प्रेम आहे बरं का. लेकरावरती आई वडिलांचं प्रेम आहे, पण आई वडिलांचं किती प्रेम लेकरावरती आहे हे ह्या गोष्टीतून दिसून येतं. भजन करा विठ्ठल विठ्ठल. श्रावण बाळाने कावडीमध्ये आपले आई वडील तीर्थयात्रेला नेले होते महाराज बरं का. श्रावण बाळाने कावडीमध्ये तीर्थयात्रेला नेले होते. प्रत्येक मुलामुलीची अपेक्षा असावी की माझ्या आईवडिलांचं, माझ्या सासू सासऱ्यांचं सुद्धा तीर्थयात्रा 4 धाम झाले पाहिजे. बघा ना तुम्ही, अंतकरणाच्या वेळेला आपण गंगेचं पाणी, एखादं जर अंतकरणाच्या वेळेला जर आपण त्याच्या तोंडामध्ये ते काशीचं पाणी वगैरे देतो का, कारण त्याचा जीव हा जावा व्यवस्थित आणि भगवंत परमात्म्याला तो लीन व्हावा. पण जिवंतपणी जर आमच्याकडून हे सर्व तीर्थ घडले तर ह्या तीर्थांची कृपा होते महाराज आपल्यावरती, नक्की होते. आणि आपल्याला मुक्तीचे दरवाजे उघडे होतात. म्हणून तीर्थयात्रा करावी. म्हणून आपल्या आईवडिलांना असो, आपण